उपवासाच्या दिवशी जास्त मेहनत न घेता पटापट होईल असा उपवासाचा पुलाव आज मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी स्वरूपा किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आता पुलाव बनवायला इथे मी घेतला आहे वरई. अर्धा कप वरई घेतली. ही आपल्याला पहिले स्वच्छ अशी पाण्यातून 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहे. त्याच्यावरती काय घाण वगैरे असेल ते सर्व निघून जाईल. बघा आता इथे मी स्वच्छ अशी पाण्यातून मस्त हे 2 ते 3 वेळा हे पाणी मस्त काढून घेते. हे बघा अशा प्रकारे काय असेल ना ते सर्व निघून जातो. हे बघा आता मी वरई जी आहे ती स्वच्छ पाण्यातून धुवून घेतली आहे. आता ह्याला आपण परत पाणी टाकून आहे ना एक 20 मिनिटाकरता भिजत ठेवूया. म्हणजे आपली वरई जी आहे ना ती छान मस्त फुलून येईल. आता मी ह्याला छान अशी मस्त भिजत ठेवते एक 20 मिनिटाकरता. झाकण लावून तुम्ही हे भिजत ठेवायचे. आता उपवासाचा पुलाव बनवायला सर्वात आधी इथे मी टाकून घेतलंय तेल. त्याचबरोबर इथे मी घालते थोडंसं तूप. तुम्ही पूर्ण तुपामध्ये सुद्धा ही फोडणी देऊ शकता. तर पण मी इथे थोडंसं तूप घालून घेते. आता तेल तूप गरम झालं की जे पण तुम्ही वापरत आहात ते गरम झालं की त्याच्यामध्ये मी इथे ऍड करते शेंगदाणे. हे मी 4 ते 5 मिनिटं इथे असे परतवून घेणार आहे. तर असे हे मस्त असे ब्राऊन होईपर्यंत थोडेसे परतवून घ्यायचे. त्याच्यानंतर हे आपल्याला काढून घ्यायचे. आता हे छान परतवून झाले. आता मी हे काढून घेते. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकून घेते थोडंसं जिरं. त्याचबरोबर हिरवी मिरची एक मी बारीक चिरून घेतली आणि 2 मिरच्या आहेत त्या मी उभ्या कापून घेतलेल्या आहेत. थोड्याशा पुलावमध्ये अशा मस्त दिसतात त्या. हे छान असं मस्त परतवून घ्यायचंय. आता परतवल्याच्या नंतर इथे मी घालते बटाटे. हा मी एक बटाटा आहे तो सोलून असा बारीक मीडियम कापून घेतलाय. हा पण छान असा मस्त कापून घेते आणि परतवून घेते याच्यामध्ये. अशा प्रकारे 1 मिनिटाकरता 1 ते 2 मिनिटाकरता हा असा मस्त परतवून घ्यायचा आहे. आता 1 ते 2 मिनिटं परतवल्याच्या नंतर मी ह्याच्यावर झाकण लावून घेते. कारण की आपला बटाटा जो आहे तो शिजला पाहिजे. हे मी 1 मिनिटाकरता झाकण लावून घेते. आता 1 मिनिट झाल्याच्या नंतर झाकण काढून परत एकदा हे असं परतवून घ्यायचंय. हे बघा आता आपले बटाटे जे आहेत ते फ्राय व्हायला आलेले. हे बघा आता याच्यामध्ये मी ऍड करते पाणी. आता मी अर्धा कप वरई घेतली होती त्याच्या बदल्यात इथे मी 4 पटीने पाणी ऍड करते. म्हणजे 2 कप इथे मी पाणी ऍड करते. आता हे पण आपल्याला छान असं मस्त मिक्स करून घ्यायचंय आणि झाकण ठेवून द्यायचंय ह्याची थोडीशी उकळी येईपर्यंत. हे बघा आता आपल्या पाण्याला छान अशी मस्त उकळ आलेली आहे आणि आपले बटाटे पण त्याच्यामध्ये छान असे मस्त शिजलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया हे शेंगदाणे फ्राय केलेले. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. तुम्ही याच्यामध्ये काळं मीठ पण टाकू शकता पण मी याच्यामध्ये नेहमीचं नॉर्मल मीठ टाकते. ते पण छान असं मस्त मिक्स करून घ्यायचंय. हे बघा आणि थोडंसं असं उकळू द्यायचंय ह्याला. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे वरीचे तांदूळ. तेव्हा आपण जे भिजवून ठेवलेले होते. हे बघा केवढी छान आपली वरी जी आहे ती मस्त फुललेली आहे. ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. हा भात आहे ना उपवासाला आहे ना पटापट तयार होतो आणि उपवासाला असं पोट भरल्यासारखं पण वाटतं. तर मी हा भात आहे ना उपवासाला नेहमी बनवते. आणि तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो आणि गाजर पण टाकू शकता पण आमच्याकडे उपवासाला हे खात नाही म्हणून मी नाही टाकलंय. तर आता हे सर्व आपण असं मस्त मिक्स करून घेऊयात. आता सर्व असं मस्त मिक्स केल्याच्या नंतर आपण याच्यावरती 5 मिनिटाकरता झाकण ठेवून देऊयात. आता परत एकदा आपण आपला भात चेक करून घेऊया. हे बघा आता पाणी जरा कमी झालेलं आहे. एकदा परत असं एकदा आपल्याला हलवून घ्यायचंय मस्त. हे बघा आणि याला परत एकदा आपल्याला झाकण लावून ठेवून द्यायचे. हे बघा असं हलवल्याच्या नंतर मी आता याला झाकण लावून ठेवून देते परत. आता परत एकदा आपण झाकण ओपन करून बघूया. हे बघा पाणी पूर्ण सुकलेलं आहे आणि आपले तांदूळ पण पूर्ण मस्त शिजलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते चमच्याने. हे बघा आपले तांदूळ पण आहेत ते मस्त शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याला परत एकदा झाकण लावून गॅस बंद करून ठेवून देऊया. म्हणजे थोडंफार जे बाकी असेल ते सगळं
प्रॉपर आपला भात मोकळा मोकळा होऊन जाईल. हे बघा आता आपला भात किंवा पुलाव जे पण तुम्ही म्हणू शकता तो तयार झालेला आहे. मला थोडासा असा ओलसर लागतो. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडंसं याच्यामध्ये पाणी कमी करू शकता. 2 कपच्या ऐवजी तुम्ही इथे 1.5 कप टाकू शकता. आता मी ह्याच्यावरती छान असे काजूचे काप करून घालतेय. हे मी एकाचे असे 2 काप करून घेतले होते आणि हे आता एका प्लेटमध्ये छान मस्त सर्व करून घेते. हे बघा आता आपला उपवासाचा पुलाव जो आहे तो मस्त तयार झालेला आहे आणि थंड झाल्याच्या नंतर बघा तो कसा मोकळा मोकळा झालेला आहे मस्त. तर तुम्ही हा पुलाव उपवासाला पटापट आणि झटपट बनवू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.